तर सगळ्यात आधी माझ्या चेहऱ्यावरचा घाम पहा कसा आलेला आहे घाम. तर आता वाजलेले आहेत 6 आणि मी 5:30 वाजता एक्सरसाइज करायला लागले होते. तर माझी एक्सरसाइज झालेली आणि जशी एक्सरसाइज झाली तशी मी तुम्हाला व्हिडिओ काढून दाखवते. तर हे एक्सरसाइज झाल्याच्यानंतर माझी हालत काय असते, अक्षरशः उभा पण राहू वाटत नाही, कारण स्टेपच तशा करते मी. आणि माझा घाम पाहून तुम्हाला कळतच असेल मी स्टेप कुठल्या करते. तर एका ताईची कमेंट होती की ताई तुम्ही सगळं काही आम्हाला दाखवताय, सगळं दिवसभरात काय खाताय काय नाही, डायटिंगमध्ये सगळं काय दाखवताय, पण तुम्ही एक्सरसाइज करतात ना तो व्हिडिओ तुम्ही दाखवतच नाहीत. कुठली एक्सरसाइज करताय, कुठल्या स्टेप करताय हे दाखवतच नाही. तर खरं सांगू का, एक्सरसाइज करत असताना नाही का व्हिडिओ टाकायचा मला तर कम्फर्टेबल नाही वाटत. जे मला कम्फर्टेबल वाटते मी तुमच्यासोबत शेअर करते. आणि ज्या स्टेप वगैरे आहेत भयानक स्टेप होत्या आणि त्या स्टेप शूट करून व्हिडिओ टाकायचा मला नाही बरोबर वाटत, म्हणजे कम्फर्टेबल नाही वाटत. कारण माझे व्हिडिओ माझ्या घरचे सुद्धा बघत असतील कदाचित आणि जे मला बरं वाटतं तेच टाकते मी. तर आता याच्यात काही नाही आहे, एक्सरसाइज केलेले व्हिडिओ टाकू शकतो आहे आपण, पण मला नाही कम्फर्टेबल वाटत. तर ताई सॉरी, पण याच्या आधी मी एक व्हिडिओ टाकलेला आहे सिम्पल स्टेप ज्या मला कम्फर्टेबल वाटते त्याच्याविषयी मी एक व्हिडिओ टाकलेला आहे, तुम्ही जाऊन तो बघू शकता. आणि त्या स्टेप करते मी आणि कदाचित पुढे जाऊन मला वाटलंच हो कम्फर्टेबल मी टाकू शकते तर नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल. सॉरी. तर बरं असो. तर माझी आता एक्सरसाइज झालेली आहे. आता मला घ्यायची ब्लॅक टी बिना शुगरची. एका ताईची कमेंट अशी पण होती की ताई तुम्ही डायटिंगमध्ये ताक घेताय तर ताकामध्ये तुम्ही साखर घेताय का. तर नाही, मी साखर कुठल्याच ह्याच्यात वापरत नाही आहे, दह्यामध्ये पण नाही दही खाल्लं तर. आणि ताक म्हटलं तर ताकामध्ये सुद्धा मी साखर घेत नाही, नॉर्मली घेते मी. आणि कधी चहा घेतली तरी चहासुद्धा बिना शुगरची घेते मी, नाही तर मग गुळाची घेते, हे तुम्हाला तर माहितीच आहे. तर त्या ताईच्या काही कमेंट होती, छान वाटलं कमेंट ऐकून. कमेंट केली तुम्ही, कमेंट वाचून अशाच कमेंट करत जा. तर नक्कीच पुढे चालून जर मला वाटलं हा मी कम्फर्टेबल आहे तर मी नक्कीच एक्सरसाइजचे पण व्हिडिओ टाकेल की मी कुठले एक्सरसाइज करते. तर एक व्हिडिओ तर मी ऑलरेडी सोडलेला, तुम्ही जाऊन ते चेक करू शकता. त्याच्यातसुद्धा सगळ्या स्टेप सांगितलेल्या आहेत जे की आपली पोटाची चरबी वगैरे त्याच्यामध्ये कमी होईल किंवा मांड्यांचा घेर वगैरे कमी होईल, अशा स्टेप मी सांगितलेल्या आहेत. तर तुम्ही जाऊन तो व्हिडिओ माझा नक्की बघू शकताय. तर हे सांगायचं होतं मला. आणि आता काही दिवस तर मी म्हणजे शॉर्ट व्हिडिओज टाकते, लाँग व्हिडिओ मी शूटच केले नाही. तर ठीक आहे, काय हरकत नाही. आणि मी व्हिडिओ जरी नाही टाकले तरी माझी डायटिंग बंद नसते, कारण माझं डेलीचं जे चालू आहे ते चालूच आहे. आणि मी व्हिडिओ जेव्हा एक्सरसाइज करते तेव्हा मी माझ्या टी व्हीवर अशा प्रकारे एक्सरसाइज लावते यूट्यूबला आणि मग एक्सरसाइज करते, जेणेकरून माझा उत्साह वाढतो. आणि स्टेप आता कुठल्या करू म्हणून प्रॉब्लेम होत नाही, मी त्यांचं स्टेप बघून करते. तर तुम्हाला पण असं वाटत असेल तर तुम्ही यूट्यूबला सुद्धा सर्च करून बघू शकताय, तिथून सुद्धा तुम्ही एक्सरसाइज करू शकताय. बऱ्याच बायकांना कळत नाही की आता एक स्टेप झाल्याच्यानंतर दुसरी स्टेप कोणची करायची, हा प्रॉब्लेम माझ्यासोबत सुद्धा होत होता. त्याच्यामुळेच मी यूट्यूबला एक्सरसाइजचे व्हिडिओ बघायचे. झुंबा क्लास म्हणून एक चॅनल आहे, तर मी त्यांचेच व्हिडिओ पाहते. खूप सारे लेडीज असते त्याच्यासोबत एक्सरसाइज करायला आणि सेम त्याच स्टेप मी फॉलो करते. तर ठीक आहे, हेच मला तुम्हाला सांगायचं होतं. आपल्या चॅनलला जे कोण नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि काही कमेंट असतील तर नक्कीच मला करत जा. म्हणजे तुमचे काही प्रश्न असतील, क्वेश्चन असतील तर मी नक्की त्याचे उत्तर द्यायला म्हणजे व्हिडिओ बनवूनसुद्धा द्यायला तयार आहे, व्हिडिओमध्ये सांगायलासुद्धा. तर आता मी घेते ब्लॅक टी. संध्याकाळचं जेवण बघू आता तर 6:30 वाजत आले. तर तुमच्यासोबत शेअर करणारच आहे मी. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय बाय.